जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। फेसबुकवर गोड बोलून आधी मैत्री करायची, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना निर्जन स्थळी भेटायला बोलवायचे आणि तिथे डांबून ठेवून लाखो रुपयांची खंडणी उकळायची। अशा एका हाय प्रोफाईल आणि धोकादायक आंतरजिल्हा हनी ट्रॅप टोळीचा जालन्याच्या चंदनजिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब पवार आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत या संपूर्ण टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत मुख्य सूत्रधार 23 वर्षीय सपना निकाळजे हिच्यासह तिच्या इतर 5 साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत। अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये अविनाश झोटे, अर्जुन राजपूत, शंकर माणिक जाधव, आतिश सतीश गायकवाड आणि सचिन लक्ष्मण कंठाळे यांचा समावेश आहे। या टोळीने जालन्यातील एका तरुणाला फेसबुकवर जाळ्यात ओढून नवा मोंढा रोड परिसरात बोलावले होते। तिथे त्याला डांबून ठेवून मारहाण करत रोख आणि फोनपेच्या माध्यमातून तब्बल 79,000 रुपये लुटले होते। पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून या सर्व आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून 2,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पण या घटनेतील सर्वात धक्कादायक खुलासा पुढे आला आहे। ही टोळी नवी नसून सराईत गुन्हेगार आहे। मुख्य महिला आरोपी सपना निकाळजे हिच्यावर यापूर्वी चंदनजिरा, बदनापूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या करमाड पोलीस ठाण्यात तब्बल 7 गुन्हे दाखल आहेत। इतकेच नाही तर संभाजीनगरच्या करमाड येथील एका पीडित तरुणाने तर या टोळीच्या जाचाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली होती, म्हणजेच त्याने आत्महत्या केली होती। या कारवाईनंतर चंदनजिरा पोलिसांनी आणि जालना जिल्हा पोलीस प्रशासनाने जनतेला एक महत्त्वाचे आवाहन केले आहे। फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सावधानता बाळगा। तसेच जर जालन्यातील किंवा इतर भागातील आणखी कोणाची या टोळीने फसवणूक केली असेल तर न घाबरता चंदनजिरा पोलिसांशी संपर्क साधावा। तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल। आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। जालन्याच्या आणि परिसरातील अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्यांसाठी जालना लाईव्हला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।